काय आता म्हणत काय म्हणते ज्ञानेश्वरीला म्हणलं ज्ञानेश्वरी एक मस्त व्हिडिओ काढ गं, तुला भारी जमतं काढायला. हो ग आजीने जांभळी घेतली माणसं म्हणते ती ज्ञानेश्वरी लय मस्त व्हिडिओ काढते, मग मीच तिला लय भारी म्हणलं बोलायला येतं. आणि ती मलाच म्हणते मम्मी बोल, हा मम्मी तूच बोल, हा किती भारी बोलती ज्ञानू. अरे मी भारी म्हणलं मी भारीच व्हिडिओ काढणार. तिला काय म्हणलं भारी व्हिडिओ काढ गं ज्ञानेश्वरी, तू लय भारी व्हिडिओ काढती. कसं आज आज काय काम चाललंय? आज चाललंय सांडगे घालायचं काम. सांडग्याच्या भरपूर ऑर्डरी आल्या, त्याच्यामुळे सांडगे घालायचं काम चालू आहे. कुणाला पाहिजे ते डगमगू नका. अगं माझ्या मूड वरती असतं मग सगळं. हा डगमगायचं नाही. सांडगं मागायला हाय तेच खरं आणि खरं तेच खरं. खरं तेच खरं हाय ते. डगमगायचं नाही. आता उद्या तर लय काय काय करणार आहे आम्ही. आता व्हिडिओ तुम्हाला उद्या उडदाचे पापड करायचेत ना लाटून काज. एकच नंबर सांडग. सांडगं करा, आज सांडगं करायचं, उद्या शाबू बटाट्याची चकली करायची, मस्तपैकी पापड करायचं. अरे इतकं सगळं उद्या म्हणजे माझा जीवच घेताल तुम्ही. हो 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 तुझा जीव घ्यायचा आहे. आम्ही काय झोपायचो होय दोघी? नाही पण तुम्ही मला ही आण उठती आण असं तसं माहितीये का? सारखं. आम्ही इथं एका जागेवर बसणार पातीला घेऊन तर इथंच घालणार वाट्यावर, तुला कशाला ही आणती म्हणून. हा मग बरं. लसणाचं कुठलं? हा लसूण 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 लय घातलाय, त्याच्यामुळे काय झालंय लसणाचं एवढं बघलंच घातलंय. लसूण बारीक वाटून मस्तपैकी त्या जिरी ही घालून वाटून काय म्हणते त्याला मळून बघा कसं एकदम छान बारीक नाजूक दिसतात. आणि सांडग घालाय बसलं की झोप येते. मैत्रिणींना काय करावं तीच काय. आणि काय झालंय माहितीये का, त्या दिवशी जे सांडगं घातलं होतं कालच्या ऑर्डरीला टाकलेलं ती थोडंसं पांढरं दिसतात बरं का हो. काय झालं हळद थोडीशी कमी टाकली होती. तुम्ही म्हणणार रेशमाताई आता लाल दिसते ना आम्हाला दिलेलं पांढरं काय दिसतात. थोडं नॉर्मल पांढरं झाल्यात पण चव एकच आहे. वाळवल्यावर तसंच होत्यात. हा पण आता लाल दिसतात. त्याची उडून जाते. मम्मी मला काय कापलं. पण चवलं एकदम मस्त बरं का, चवीत काय प्रॉब्लेम नाही. कलर वर जाऊ नका, चवीवर जा फक्त. कसं पांढरं होत्यातच ती कलर उडतो. वाळवलं की ती पांढरच होत्यात. सकाळ ही सांडगं इतकं कुणी घातलं तू. आम्ही तिघीनी कोण घालायचं हो का, एक अख्ख गच पातीला शिग लावून मळलं होतं ती तेवढं झालंय आताशी. अजून एक तळवट भरून मला वाटतं 2 तळवट अजून भरते ना एवढंच. मम्मी सर्दीचं आणि खोकल्याचं औषध आणते. घरात सर्दी खोकल्याचं औषध आहे ज्ञानेश्वरी तीच पी. कुठे सप्त्याला जायचं माझ्या वाटत होती जेवायला, गुलाबजाम खाया रोज तिथं. अरे रोज? गुलाबजाम खात होता. हा मला माहिती आहे की कोण म्हणलं तुला रोज गुलाबजाम होतं. आजी म्हणली की माझ्या शेजारी बसायच्या आणि रोज गुलाबजाम. नाही आज शेजारी आम्ही कधी बसलोच नाही. होय. आमची त्याच्यामुळे होत नसायचं पळतच जायच्या पुढे. अय आज काय बोलती मला माझ्या मैत्री. धरीत नव्हते असलं तर ते. अगं माझ्या मैत्रिणी सगळ्या ओढून न्यायच्या आम्हाला. रामनवमीला 8-7 दिवस सप्ताह असतो ना, ह्याला बसतो बनसोड्याच्या इथं, त्याच्यामुळे ते 7 दिवस दाखवत्या सप्त्याला. मग आमच्या फ्रेंड्स यायच्या. सगळी जायची. आता काय माहितीये का, सांडग्याच्या टाका तुम्हाला पटापटा ऑर्डरी. आता काय अडचण नाही, सांडगं आता भरपूर घालायचं काम मम्मी, चालू आहे. आता रोज जाऊ एक आयु हिलची का नाही क्रीम देते हो माझा हात तिथंच आहे आतमध्ये. घे लाव, काय लावायचंय ती लावा. आता मला नको विचारू. आधी तू काय कर माहितीये का, ते डाळ दळून आण जा. होय आणते की 4 वाजता का, मग गाडी चार्जिंग नाही. अग गाडी चार्जिंग नाही. आणि मग गाडी कधी चार्जिंग लावायची? ती ऊन आहे म्हणून मी थांबली लावली नाही. आणि मग आता जाऊन नाही यायची. नाही मग कसं 4 वाजता जाते किती म्हणतं. आणि मग कधी करायचं? उद्या सांडग तुमच्या याच्याने होतात का बघा आता. अगं सांडगं होtel बाळा, सांडग्याची पण डाळ दळून आणायची या मटकीची अगं डाळ. मग मी 4 वाजता जाते 3 वाजता जाते की ऊन उतरलं थोडं उन्हात आणायचं कशाला मला दुसऱ्याच्या घरी लावती. आता अवघड झालं हिचं तर, हिचं लईच अवघड खेळ होते बाबा. तू गाडी शिका नाही ग मम्मी बिचाऱ्या. आता गावाच्या कुठल्या टायमिंगला शिकू? अहो त्या दिवशी मी म्हणलं शिक गाडी. शिकेव गाडी. ज्ञानूला हाटत उठावली. हिला म्हणलं शिक. आणि हिने योग येडा आणला तर तो बोरीच्या झाडावर गाडी कटाडावलं वर आणि पायाला लागून घेतलं. मलाच लागली तर बडबड करायला गाडी शिक म्हणलं. अहो आता एका चक्रात कोण शिकतं का काय? आणि असला कुठाला म्हणलं बाई गाडी लोक शिकू गे माझ्याच घरची नांगाव. अहो काय आता एका चक्रात कोणी गाडी शिकलेलं बघितलंय का? एक असा राऊंड मारला आणि तो का ती बोरीचं तो का ती मोठं झाड. हो का हित अशीच घातली ती बोरीचं झाड आहे तिथं. तर माझी पळाली. अहो तरी मी महाग धरलेली होती गाडी, महागच होती म्हणून तरी लवकर गाडी धरली नाही तर मम्मीच्या परता कटाडावर पलीकडे गेली असती. गेले असते.
आणि घेतलं की पायाचं रक्त बाळा 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 लागलं निघाय म्हणलं मेलं गाडी आता आलं माझ्याकडं. मी तर गप्पच बसली. अहो चांगली मी चक्कर चांगलं म्हणजे मी करत होती आणि ती काय झालं पायाला जी दगड ती धडकला का नाही अहो अंगठाची झाला आणि ती कशी गाडी शिकती पाय तिकीट चालते पहिल्यांदा असं पाय वर मांडून गाडी जाईन की अगं मम्मी तू ह्याच्या आधी गाडी चालवली की अशी का करती? चालवली होती टीव्ही कशी चालती अशी अशी लय भारी चालत होती मम्मी. अगं तशी चालत होती बघा. मम्मीचा एखाद्या वेळेस व्हिडिओ काढते गाडी चालत. बर काढ शिकतय माणूस तर काय तुम्हाला पटाना दोघीला पप्पा घरी बघा बघा तेव्हापासून तिला हानबिगार म्हणली नाही गाडी शिक. हे लागलं तर यायचं माझे ओगावर पप्पा म्हणतील बाया माझ्या बायकोला आदू करून ठेवलं. खाती सुखात आणि तिथे राहिलं माझं खायचं असलं व्हायचं. बरोबर मग आजीला सगळं बाहेरचं करायचं आतलं करायचं सगळंच. मग तर लई अहो ती काय झालं चुकून पटकीने वळली नाही म्हणून तिथे गेली होती नाही तर वळून इकडे आणत होती मी आणि इथं हिरे मैत्रिणींनो एक तर पोहायला पण येत नाही. आजे तू ये गाडी शिकत असते तर ठीक होती. विहिरीत नेली तरी तुला पोहाय तरी येतंय. माझ्या मम्मीला तर पोहायला पण येत नाही. पवा येऊन काय करते ती मुंडकी का मोकळी ही. होय पण आहे. विहिरीत पाणी आहे का रेश्वरी कशात पवायची मातीत पाणीच नाही त्यात चिमणीला पियायला. त्याला स्किल लागते. गाडी जरी धडकायला लागली तर लगेच उतरायची. तशी मम्मीला लवकर एक तर मम्मी घाबरलेली त्यात. असं दे शिकल बाया शिकल नाही शिकत माणूस त्याला महिनाभर शिकावं लागेल मग आम्ही 1-2 दिवसातच कसे शिकलो. म्हातारी वस्तूर पाहायला पण गावात तर शिकलच की आता काय तुम्ही बनव शिकन असू द्या. शिक. अन्याचं लग्न व्हायच्या आधी शिक म्हणजे बस झालं. लोक पार इमान चालवायला हा चालवते पाडते ती इमान बघा शिकते ती बिन पाडते ती बिन आमचा मारला की आजी दादा. अगं आजी ती पण मेली की आता. हा ती पण मेली की. ती मेली पण आमचा दादा मारला की त्यांनी. आमच्या दादाला आणला वनवास. दादाचे पैसे दिले का तुम्हाला? हा दादाचे पैसे आले तुम्हाला कसे लाडके आलेत किंवा आले की त्यांनी काढून बाय 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 सगळ्यांना. माझ्याकडे